आता इनइक्वॅलिटीज अँड लॉज ऑफ लार्ज नंबर्स हे का आणि कशासाठी डिफाईन केलेले आहेत ते आपल्याला पहिल्यांदा अगोदर बघायचे आहेत. ओके, इनइक्वॅलिटीज म्हणजे काय, तर ज्यावेळी आपल्याला एखादी फिक्स प्रोबॅबिलिटी, ओके, फिक्स प्रोबॅबिलिटी ही कॅल्क्युलेट करता येत नाही, त्यावेळी ज्यावेळी आपण एखादा त्याचा अप्पर बाउंड किंवा लोअर बाउंड आपण फाइंड आउट करू शकतो, त्यावेळी त्या प्रोबॅबिलिटीजला इनइक्वॅलिटीज म्हणतात. त्या अप्पर बाउंडला किंवा लोअर बाउंडला काय म्हणायचं आपल्याला, प्रोबॅबिलिटी इनइक्वॅलिटी. आणि काही प्रोबॅबिलिटीचा लिमिटिंग फॉर्म आपल्याला माहित असतो. ओके, म्हणजे एक्झॅक्ट प्रोबॅबिलिटी माहित नसते, पण ऍज एन टेन्स टू इन्फिनिटी that will be converges to a particular number or particular variable or particular random variable, त्यावेळी आपल्याला लॉज ऑफ लार्ज नंबर यूज करायचे आहे. ओके, सो इनइक्वॅलिटीज, स्टॅटिस्टिकल इनइक्वॅलिटीज म्हणून तुम्हाला एक असाइनमेंट आहे, त्याची इंट्रोडक्शन लिहायची आहे की स्टॅटिस्टिकल इनइक्वॅलिटीज कधी वापरतात, केव्हा वापरतात आणि का वापरतात. ओके, सो हे तुम्हाला युट्यूबवर किंवा किंवा विकिपीडिया किंवा इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही त्याच्या एक 4 ते 5 ओळीमध्ये हे लिहू शकता, त्याचं डिस्क्रिप्शन लिहू शकता. आणि मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. पहिली गोष्ट म्हणजेच काय, ही प्रोबॅबिलिटीज आपल्याला क्लोज फॉर्म मध्ये नसतात किंवा फिक्स माहीत नसतात किंवा त्या कॅल्क्युलेट करता येत नसतील, की पण त्यांचं अप्पर बाउंड किंवा लोअर बाउंड आपल्याला जर फाइंड आउट करता येत असतील, तर त्यावेळी आपल्याला इनइक्वॅलिटीज, त्या अप्पर बाउंड किंवा लोअर बाउंड ज्या काही प्रोबॅबिलिटीज ज्या आहेत, ओके, फाइंड आउट करणार आहोत आपण, त्याला आपण स्टॅटिस्टिकल इनइक्वॅलिटीज म्हणतो. ओके, आणि ज्यावेळी आपल्याकडे परत पुन्हा फिक्स्ड प्रोबॅबिलिटीज किंवा आपण जे प्रोबॅबिलिटीचे थेरम जे आहेत, पर्टिक्युलर थेरम किंवा पर्टिक्युलर रिझल्ट जे असतील, ते रिझल्ट जर लिमिटिंग फॉर्म मध्ये, क्लोज फॉर्म मध्ये येत असतील, लिमिटिंग फॉर्म त्यांचा जर काय होत असेल, आपल्याला फाइंड आउट करता येत असेल, पण एक्झॅक्ट प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करता येत नसेल, त्यावेळी मात्र लॉज ऑफ लार्ज नंबर यूज करतात. ओके, आता आपण सिंगल इनइक्वॅलिटीचे टाइप कोणकोणते आहेत, इनइक्वॅलिटीद्वारे कोणकोणत्या प्रोबॅबिलिटीज फाइंड आउट करता येतात, लॉज ऑफ लार्ज नंबर काय आहे, ते सुद्धा सर्व आपण बघायचं आहे. ओके, सो त्यामध्ये इनइक्वॅलिटीज मध्ये फर्स्ट टाइप जो आहे तो चेबिशिव्ह इनइक्वॅलिटी. आता चेबिशिव्ह इनइक्वॅलिटीचं स्पेलिंग पहिल्यांदा टी आहे, पण उच्चार करताना त्याचा चेबिशेव्ह किंवा चेबिशेव्ह पण म्हणतात काही जण. सो चेबिशेव्ह इनइक्वॅलिटी असं आपण म्हणायचं आहे. सो चेबिशेव्ह इनइक्वॅलिटी, okay, Chebyshev inequality helps us to obtain upper bound or lower bound for a certain probability. मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी आपल्याला सर्टन प्रोबॅबिलिटी, फिक्स प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करता येत नाही किंवा फाइंड आउट करता येत नाही, किंवा जर ती क्लोज फॉर्म मध्ये नसेल, तर त्याचा अप्पर बाउंड किंवा लोअर बाउंड आपल्याला जर फाइंड आउट करता येत असेल, तर त्याला आपण इनइक्वॅलिटीज म्हणतो. आणि चेबिशेव्ह इनइक्वॅलिटी आपल्याला काय दर्शवते, दोन्ही अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड हे दोन्ही आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात त्यावरून. These bounds are not close to exact probabilities. So exact probability आपल्याला तिथे फाइंड आउट करता येणार नाही. So this inequality is not used in approximate to probability. म्हणजेच काय की ही इनइक्वॅलिटी जी आहे, ही इनइक्वॅलिटी इंटरवल देणार आहे आपल्याला, ती अप्रॉक्सिमेट प्रोबॅबिलिटी किंवा त्या प्रोबॅबिलिटीचं सेंट्रल टेंडन्सी मेजर देणार नाही आहे. ओके, so Chebyshev's theorem was discovered in 1953 and was later discussed in 1956 by Bynum. Okay, so Chebyshev's theorem was discovered in 1853 and was later discussed in 1856 by Bynum. Okay, so after 1856 this inequality is known as Chebyshev's Bynum inequality. चेबिशेव्ह बायनॅमी इनइक्वॅलिटी. ओके, 1853 मध्ये चेबिशेव्ह यांनी हा थेरम डिस्कस केला. त्यानंतर
1856 मध्ये बायनॅमी यांनी त्याच्यावर ऍडव्हान्स स्टडीज वगैरे केलेले आहेत. ओके, आणि त्यानंतर त्याचं नाव चेबिशेव बायनॅमी इनइक्वालिटी म्हणून हे प्रसिद्ध झालेलं आहे. ओके, सो लेट आता स्टेटमेंट काय आहे ते बघूया. लेट एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल विथ मीन म्यू अँड व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर. एक्स इज अ random variable with mean mu and variance sigma square. Then for any positive number k, we have probability that x minus mu greater than k sigma. Sigma is a variance, okay, standard deviation. So probability that x minus mu is greater than k sigma is less than or equal to 1 upon k square. So त्याचं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट हे आहे की जर प्रोबॅबिलिटी ऑफ ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस म्यू ग्रेटर दॅन के सिग्मा असेल तर ती ऑलवेज लेस दॅन 1 अपॉन के स्क्वेअर असते. किंवा जर इथं प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स मायनस म्यू ग्रेटर दॅन के सिग्मा असेल तर ती लेस दॅन 1 अपॉन के स्क्वेअर असते. जर इथला इनइक्वालिटी जी आहे ती इनइक्वालिटी जर स्ट्रिक्टली लेस दॅन असेल, probability that x minus mu is less than k sigma, then it is greater than or equal to 1 minus 1 upon k square. It is greater than or equal to 1 minus 1 upon k square. So याचा आता प्रूफ आपण बघूया. प्रूफ पाहत असताना केस 1, let x is a continuous random variable with PDF f of x, mean mu and variance sigma square. So by definition of sigma square x is equal to expected value of x minus expected value of x bracket square. So that is equal to expected value of x minus mu bracket square. So this is equal to minus infinity to plus infinity x minus mu bracket square f of x dx, where f of x is the PDF. Okay, so यामध्ये आपण दोन केसेस बघायचे आहेत. एक एक्स इज डिस्क्रीट व्हेरिएबल असताना आणि एक्स इज कंटिन्युअस व्हेरिएबल असताना. आता डिस्क्रीट व्हेरिएबल असताना इंटिग्रेशन फक्त समेशन मध्ये चेंज होणार आहे. ओके, आणि कंटिन्युअस व्हेरिएबल असताना समेशनचं इंटिग्रेशन मध्ये बाकी सगळं बऱ्यापैकी सेमच असणार आहे. ओके, सो एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर एफ ऑफ एक्स डीएक्स वेर एफ ऑफ एक्स इज पीडीएफ. ओके, सो दॅट इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू minus infinity to mu minus k sigma, minus infinity to mu minus k sigma x minus mu bracket square f of x dx plus mu minus k sigma to mu plus k sigma x minus mu bracket square f of x dx and mu plus k sigma to infinity x minus mu bracket square f of x dx. फक्त जी रेंज आहे जी मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी ती रेंज आपण काय केलेली आहे मायनस इन्फिनिटी टू म्यू मायनस के सिग्मा, म्यू मायनस के सिग्मा टू म्यू प्लस के सिग्मा आणि म्यू प्लस के सिग्मा टू इन्फिनिटी अशा 3 पार्ट मध्ये ती काय केलेली आहे डिवाइड केलेली आहे. त्या 3 पार्ट वर आपण काय केलेले आहेत हे 3 इंटिग्रेशन इव्हॅल्युएट केलेले आहे. आता करत असताना यामध्ये पॉझिटिव्ह पार्ट कुठले कुठले आहेत ते आपल्याला चेक करायचे आहेत. तर पॉझिटिव्ह पार्ट कोणते आहेत म्हणजेच काय म्यू प्लस के सिग्मा टू इन्फिनिटी एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर एफ ऑफ एक्स डीएक्स, त्यानंतर मायनस इन्फिनिटी टू म्यू मायनस के सिग्मा एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर एफ ऑफ एक्स डीएक्स आणि म्यू मायनस के सिग्मा टू म्यू प्लस के सिग्मा एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर एफ ऑफ एक्स डीएक्स. ओके, हा जो पार्ट आहे हा पार्ट पॉझिटिव्ह पार्ट आहे. ओके ओके हा पार्ट पॉझिटिव्ह पार्ट असल्यामुळे ऍक्च्युअली स्क्वेअर्ड टर्मचं इथे आपण इंटिग्रेशन घेतोय त्यामुळे तिन्ही पार्ट हे आपल्याला पॉझिटिव्हच मिळणार आहे. ओके, सो तिन्ही पार्ट पॉझिटिव्ह मिळणार त्यामुळे स्क्वेअर एनी म्हणजे निगेटिव्ह पॉईंट व्हॅल्यूचा स्क्वेअर जो आहे तो पॉझिटिव्हच येणार. त्यामुळे प्रत्येक टर्म मध्ये स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेत असल्यामुळे ओके एफ ऑफ एक्स तुमचा ऑलरेडी पॉझिटिव्हच असतो, एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0, एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर पॉझिटिव्हच येणार आहे. ओके, इन डीएक्स असं असल्यामुळे तो प्रत्येक टर्म जी आहे ती पॉझिटिव्ह येणार आहे आणि ती पॉझिटिव्ह असल्यामुळे इकड एलएचएस जी आहे आरएचएस जी आहे तुमची आरएचएस मधून पॉझिटिव्ह पार्ट जर सबस्ट्रॅक्ट केला इथून तर एलएचएस तुमची काय होणार आहे लार्जर होणार आहे. त्यामुळे सिग्मा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू ह्यात फक्त 2 टर्म येतील मायनस इन्फिनिटी टू म्यू मायनस के सिग्मा एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर एफ ऑफ एक्स डीएक्स
plus mu plus k sigma to infinity x minus mu bracket square f of x dx. Okay, so in first integral x is less than equal to mu minus k sigma. या पहिल्या इंटिग्रल मध्ये x is less than equal to mu minus k sigma is less than equal to mu minus x, mu minus x bracket square is greater than equal to k square sigma square याच्यावरून. ओके, म्हणजेच काय की याचा स्क्वेअर घेतला की काय होणार आहे, दोन्ही टर्मचा स्क्वेअर असल्यामुळं इनइक्वालिटी आहे तशीच राहणार आहे, फक्त म्यू मायनस एक्स इकडे घेतलाय, के सिग्मा इकडे घेतलेला. सो एक्स मायनस म्यू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर घेतला काय किंवा एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर घेतला, दोन्हीही सेमच असणार आहे. एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू के स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर इकडे पहिल्या इंटिग्रल मध्ये. सेकंड इंटिग्रल मध्ये सुद्धा सेमच येईल. x is greater than equal to mu plus k sigma. So k sigma is equal to x minus mu. Okay. Then k sigma is equal to x minus mu. दोन्ही साइडला स्क्वेअर क्वांटिटी घेतली तर x minus mu ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन k स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर. ओके, सो सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू काय केलेलं आहे बघा की ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स मायनस म्यू स्क्वेअरच्या ऐवजी एक्स मायनस म्यू स्क्वेअर हा दोन्ही साइडला लार्जर आहे. ओके, त्यामुळे इकडे जर स्मॉलर थिंग जर आपण घेतल्या के स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर इथं के स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर जर घेतल्या तर ही इनइक्वालिटी आहे तशी सेम राहील. ओके, सिग्मा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू म्यू मायनस के स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर एफ ऑफ एक्स डीएक्स प्लस म्यू प्लस के सिग्मा टू इन्फिनिटी के स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर एफ ऑफ एक्स डीएक्स. के स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळे दोन्ही इंटिग्रेशन मधून ते काय केलेले आहेत, कॉन्स्टंट कॉमन बाहेर घेतलेले आहेत. बाहेर घेतल्यानंतर फक्त एफ ऑफ एक्स डीएक्स इतकंच राहील. घेतल्यानंतर सिग्मा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू, प्रत्येक वेळी ग्रेटर दॅन इक्वल टू लिहायची गरज नाही. एकदा ग्रेटर दॅन इक्वल टू लिहिला की परत इक्वल टू लिहिला तरी सुद्धा चालेल, म्हणजे जेणेकरून लास्टला आपल्याला ग्रेटर दॅन इक्वल टू असणार. किंवा तुमच्या सोयीसाठी ग्रेटर दॅन इक्वल टू सगळीकडे लिहिला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण इथे लिहिताना फक्त इथे प्रत्येक वेळी सिग्मा स्क्वेअर लिहावं लागेल तुम्हाला. ओके, सो सिग्मा स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू के स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर इंटू व्हॉट इज दिस, ही प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय आहे, मायनस इन्फिनिटी टू म्यू मायनस के सिग्मा एक्स इज लेस दॅन इक्वल टू म्यू मायनस के सिग्मा प्लस के स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर इंटू प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्यू प्लस के सिग्मा. x is greater than equal to mu plus k sigma, x is less than equal to mu minus k sigma. या दोन प्रोबॅबिलिटी इथं आपल्याला आलेल्या आहेत. दोन प्रोबॅबिलिटी काय करायच्या आहेत, आपल्याला कंबाईन करायच्या आहेत. ओके, कंबाईन करत असताना मी एक इथं ग्राफ काढतो. ओके, सो दिस इज द ग्राफ. ओके, फॉर एक्झाम्पल हिअर इज x मायनस म्यू सिग्मा आणि हिअर इज x प्लस म्यू सिग्मा. ओके, म्हणजेच आता ही प्रोबॅबिलिटी म्हणजे काय बघा, x इज ग्रेटर दॅन म्यू प्लस के सिग्मा, सॉरी म्यू प्लस के सिग्मा. इथं म्यू आहे सपोज, हे म्यू प्लस के सिग्मा, हे म्यू मायनस के सिग्मा. ओके, सो दिस इज द म्यू, this is mu plus k sigma, this is mu minus k sigma. Okay, so second probability काय आहे बघा, x is greater than mu plus k sigma. mu plus k sigma म्हणजेच कुठली, इथून पुढची प्रोबॅबिलिटी. ओके, फर्स्ट काय आहे, x is less than mu minus k sigma म्हणजेच इथून खालची प्रोबॅबिलिटी. ओके, या दोन प्रोबॅबिलिटी आपल्याला ऍडिशन करायची. आता ऍडिशन करत असताना प्रोबॅबिलिटीच्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन नुसार, ओके, किंवा रूल्स नुसार आपण म्यू जो आहे तो दोन्ही टर्मला काय करतो, मायनस करायचा. सो काय होईल बघा, एक्स मायनस म्यू इज लेस दॅन मायनस के सिग्मा होईल आणि एक्स मायनस म्यू इज ग्रेटर दॅन के सिग्मा. आता मायनस के सिग्मा आणि प्लस के सिग्मा हे दोन्ही एकत्र केल्यानंतर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस म्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू के सिग्मा फक्त राहील. ओके, सो अजून एक ग्राफ मी असा काढू शकतो की फॉर एक्झाम्पल दिस इज द एक्स मायनस म्यू. ओके, दिस इज के सिग्मा अँड दिस इज मायनस के सिग्मा.
ओके. सो इथून पुढची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आणि इथून खालची प्रोबॅबिलिटी आपल्याला जर फाइंड आउट करायची असेल तर आपण काय लिहू शकतो की प्रोबॅबिलिटी दॅट absolute value of x minus mu is greater than k sigma असं लिहू शकतो. ओके. सो ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ग्रेटर दॅन के सिग्मा लिहिली म्हणजेच काय झालं की x मायनस म्यू is greater than k sigma, x minus mu is less than minus k sigma. Okay, so this term is equivalent to this term. Okay, so this is equal to sigma square greater than equal to k square sigma square into probability that x minus mu greater than k sigma. So by dividing k square sigma square on both sides, you can get sigma square get cancelled. 1 upon k square is there. So that is equal to probability that x minus mu absolute value is greater than k sigma is here. Okay, and this is the final proof of statement 1 of Chebyshev binomial inequality. Okay, so probability that absolute value of x minus mu greater than k sigma is less than or equal to 1 upon k square. Okay, यानंतर नेक्स्ट आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जर ग्रेटर दॅन के सिग्मा असेल ती जर 1 अपॉन के स्क्वेअर असेल तर लेस दॅन के सिग्मा जर असेल तर त्या दोन्हींची प्रोबॅबिलिटीची ऍडिशन जी आहे ती काय असते 1 असते ग्रेटर दॅन आणि लेस दॅनची. सो ग्रेटर दॅन आणि लेस दॅनची प्रोबॅबिलिटी ग्रेटर दॅनची प्रोबॅबिलिटी जी आहे x मायनस म्यू लेस दॅन के सिग्मा इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी दॅट x मायनस म्यू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ग्रेटर दॅन के सिग्मा. आणि याची जर आपण 1 अपॉन के स्क्वेअर जर यामध्ये पुट केली तर 1 मायनस प्रोबॅबिलिटी दॅट x मायनस म्यू लेस दॅन के सिग्मा विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन के स्क्वेअर इथं आपल्याला मिळून जाईल. ओके, सेकंड सिमिलर थिंग आपल्याला डिस्क्रीट केस साठी बघायची आहे. डिस्क्रीट केस मध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे इंटिग्रेशन जे आहे ते इंटिग्रेशन समेशनच्या भाषेत लिहायचं आहे. ओके, in the discrete random variable proof follows exactly on the same lines on replacing integration by summation. तर वरती जे समेशन जे आहे इंटिग्रेशन जे आहे इंटिग्रेशनचा पार्ट हा तो इंटिग्रेशनचा पार्ट जो आहे तो प्रत्येक वेळी समेशन घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल तिथं समेशन ऑफ एक्स मायनस म्यू ब्रॅकेट स्क्वेअर इंटू प्रोबॅबिलिटी दॅट एक्स. ओके, x is equal to minus infinity to plus infinity. As a same सगळीकडे राहील. ओके, सो दिस इज द केस आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला x मायनस म्यू ग्रेटर दॅन c इज लेस दॅन इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवाइडेड बाय c स्क्वेअर. हे रिझल्ट एक आपण पाहायचं आहे. सपोज k सिग्मा इज इक्वल टू c. सपोज k सिग्मा इज इक्वल टू c. k सिग्मा इज इक्वल टू c यामध्ये जर पुट केला आपण तर काय होईल बघा. So this is greater than equal to c येते येईल. ओके, so c is less than equal to 1 upon k square. 1 upon k square k sigma is equal to c. That implies k is equal to c divided by sigma. c divided by sigma असल्यामुळे k square is equal to काय होईल c square divided by sigma square आणि 1 upon k square काय होईल sigma square divided by c square. So sigma square divided by c square इथे दिलेला आहे आणि 1 मायनस सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय सी स्क्वेअर इथं दिलेला आहे. सपोज सिग्मा स्क्वेअर इज व्हेरियन्स, सिग्मा इज स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स, म्यू इज मीन, देन प्रोबॅबिलिटी दॅट एक्स मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू सी. दिस इज लेस दॅन इक्वल टू व्हेरियन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय सी स्क्वेअर. म्हणजेच काय सिग्मा स्क्वेअर जो आहे तो आपला व्हेरियन्स असतो त्यामुळे व्हेरियन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय सी स्क्वेअर सुद्धा आपण लिहू शकतो. ओके, सो इथं आपण चेबीशेव्स इनइक्वालिटी बघितलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जनरलाइज फॉर्म ऑफ बायनॅमिक चेबीशेव्स इनइक्वालिटी पाहणार आहोत. ओके, सो ती सुद्धा एकदम सिंपल आणि आता जसं आहे तसंच